माता यांचा जीवनपट त्या कशा होत्या, कशा घडल्या, हे आपल्या समोर आता सादर होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. थोडा जोश येऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा अश्वमेध सुरू केला, पण या होमामध्ये आहुती दिली सर्वस्वाची ती छत्रपती शहाजी महाराज आणि जिजाऊ मातांनी. नक्की त्यांनी काय काय त्याग केला याची कहाणी आपल्याला कधी कळली आहे का हो? हीच कहाणी आपल्याला आता समजून घ्यायची आहे. म्हणूनच जिजाऊंची कहाणी आपल्या समोर सादर करत आहोत. या सादरीकरणामध्ये एकपात्री शृंखलेसोबत पोवाडाही आहे. तो सादर करणार आहे आर्यन. त्याचबरोबर जिजाऊची वंदना हे गायन सादर करणार आहेत आकाश उजवणे. तसंच 7 वर्षाची 6 वर्षाची छोटी चिमुकली अशी ओरा मराठे आपल्याला जिजाऊचं त्यावेळचं वागणं समजून देईल. त्यानंतर आपल्या समोर येणार आहे ती 11 वर्षाची जिजाऊ. त्यावेळेला खेळण्या पगडण्याच्या वयामध्ये 4 मोठ्या भावांसोबतच ती सुद्धा तलवारबाजी शिकत होती. साधेसुधे खेळ नाही तर ती युद्ध कौशल्य शिकत होती. त्यानंतर आपण पाहणार आहोत लग्नाच्या वेळची जिजाऊ. तुम्हाला माहिती आहे ना, नवऱ्या मुलीचं लग्न कुठे होतं बरं? तिचं लग्न होतं तिच्या घरी. पण जिजाऊंचं लग्न न तिच्या घरी झालं, न सासरी झालं, न तिच्या आजोळी झालं ते निजामाकडे. ही कहाणी सुद्धा आपल्याला लवकरच समोर दिसेल. ती सादर करण्यासाठी येते आराध्या मराठे. त्यानंतर आपल्या समोर सादर करणार आहोत ती शिवबाची आई. ती सादर करणार आहे आपल्या समोर अक्षदा. आणि त्यानंतर जेव्हा सिंहासनावरती छत्रपती बसणार होते त्यावेळी निवृत्ती घेणारी जिजाऊ सादर करणार आहेत अपर्णा मराठेताई. अक्षयनी नावाच्या एका मुलीसाठी मी विशेष कौतुक करू इच्छिते. ती मराठी नसून सुद्धा तिने मराठी एकपात्री अतिशय सुंदर कार्यक्रम सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कृपया सर्वांनी मनापासून दाद द्यावी. धन्यवाद. जिजाऊ वंदना सादर करतायत आकाश उजवणे. साऊंड चेक. जिजामाऊली गे तुला वंदना आहे. जिजामाऊली गे तुला वंदना आहे. तुझ्या प्रेरणे दिशा मुक्त नाही. जिजामाऊली गे तुला वंदना आहे. भयातून मुक्ती मिळाली जनांना. गुलामी कुणाला कुणाचीच नाही. जिजामाऊली गे तुला वंदना आहे. जिजामाऊली गे तुला वंदना आहे. जशी पार्वती ती प्रिया शंकरास तशी प्रेरिका गे शहाजींस तूही. जिजामाऊली गे तुला वंदना आहे. जिजामाऊली गे तुला वंदना आहे. जसा संविभागी बलिपूर्वका
देही तसे जिजामाऊली गे तुला बंद नाही जिजामाऊली गे तुला बंद नाही तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रकाशात न्याही मनेही प्रवाही जिजामाऊली गे तुला बंद नाही जिजामाऊली गे तुला बंद नाही जिजामाऊली गे तुला बंद नाही ऐका हो ऐका सांगतो गोष्ट जाऊची चार भावांच्या धाकट्या बहिणीची वेरूळच्या लगुजी पणे आदवांची शूर सरदार पंडित माझे होते परम भक्त जगदंबेचे हो जी 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 मिळाले त्यांना दान पुनवेचे हो जी 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 आली माळस पोटी भवानी हो जी 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 आली सिंदखेडची माऊली हो जी जी र जी जी र जी पौषातला गुरुपुष्यामृत यथयाग मंत्रकोश भविष्य वर्तती ज्योतिष शंकर अवतार नारद अवतार झाला भवानी अभिषेक हो जी 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 नाव ठेवली जिजाबाई हो जी 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 सोहळा भाग्याचा झाला हो जी जी र जी जी र जी जी र जी बाबासाहेबांची तलवार पण अशी जड आहे. तिथे त्यांचाही सराव होतो आणि बजाव म्हणता. लढाईला शिकणाऱ्या मुलींना स्वयंपाक पण आलाच पाहिजे. लष्कर घेण्यापोटी कसे जिंकणार? हातातोंडाची लढाई जिंकायला आता ही शर्त माझी. मोठ्यांसारखं सरदारपण नीट सांभाळणं. पोपट्यात शिरून मासे धरून माझे हौस पाणी. अरे बापरे, लक्ष्मण सासरे सुद्धा येतील. संस्कृत आणि द्रुपदीत माझे वाट पाहत असतील. आज मी त्यांना अभिमन्यूची गोष्ट सांगितल्याशिवाय सोडणारच नाही. अय्या, खड्ड्यात तयार झाला की राव गुरु केला चूल गोडची सारण मागला लट्ट खाला घेतला रावला पट्टतीर तलवार चालला भेटाली हो जी 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 लष्कर नजीक गणी मदाओ हो जी 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 रणरागिणी चांदवंशाची हो जी जी र जी जी र जी जी र जी मुद्रा 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 का करायचा मुद्रा निजामाला? वेरूळचे मालोजी आणि विठ्ठलचे काका 10,000 बाबा तर 12,000 म्हणतात. तरी थोर असून अर्धा वयाच्या सुलतानाला मुद्रा. ही रंगपंचमी कायम लक्षात राहील. बरे झाले देवगिरीला म्हणजे दौलाचा बाजा घातल्याहून सोबत मेळ्यातून नाही गेलो. घोड्यावरून जाताना दिसला तो माणसांचा गुलामांचा बाजार. बैलांसारखे रयतेच्या गळ्यातील झोपड. जमीन आपली त्यावर सांडणारे शूर रक्त आपले आणि माती होता त्यांचा. तुकड्यांमधून विभागून जागीरदार म्हणून साखरीला ठेवलेले मराठे आपले पण सारखेच. घोड्यावरून जाताना पाला पाचळं उचलावा आणि घोड्याला पुसून
मुघल काय, निजाम काय, आदिलशाह काय आणि तो मलिक अकबर काय. दरबारात दरबार निधी पाळून उर्दूतून समजावणे सुद्धा व्यर्थच. सत्य आहे ते. भळसाव म्हणतात तसे युद्ध लढणे एका दिवसाचं काम नाही. त्याची हारजीत आधी केलेल्या स्तरावर ठरते. गोदाताईला उचलून नेले होते डोळ्यांदेखत. तेव्हा हातात कसं बसतं तर गर्दन फाटली असती एकेकाची आणि सोबत आणली असती सटेवर. पण तेव्हा ना घोडदौडी येत होता ना तलवारबाजी. मात्र आता गोमाजी काका खंडाला तयार करा. आज 20 कोस तरी घोडदौड करणाराच नाही. ही ठिणगी आता धगधगात राहील मस्तकात. रंगपंचमी होती त्या दिवशी जुळली सोयरी शहाजी राजाची. 8 वर्षाचा सरदार राजमंडा शोभला शाही खुली घडावा तो देवगिरीला हो जिया. नमस्कार करते मुक्तेश्वराला हो जी. तुझ्या भोसल्याची झाली हो जी धीर जी धीर जी. जादव भोसले, इनकी कमजोरी एक, वो है हम और हमारे वतन एक होंगे तो उन्हें हमें काबू करना मुश्किल होगा. ऐसा सोच रहे हैं ये सब, क्या हमें मालूम नहीं? इसलिए तो पलटन का मायका, बेरुल का संस्थान और हमारे सिंध खड़ी की ननिहाल को छोड़कर ना दौलताबाद के गढ़ में परिणाई का स्वागत रचा निजाम सुल्तान ने. ऐसे स्वयंवर के अवसर संधि से मनुष्य पर ऐसा मौका होते हैं. जादव भोसले, इनकी कमजोरी एक, वो है हम और हमारे वतन एक होंगे तो उन्हें हमें काबू करना मुश्किल होगा. ऐसा सोच रहे हैं ये सब, क्या हमें मालूम नहीं? इसलिए तो पलटन का मायका, बेरुल का ससुराल और हमारे सिंध खड़ी की ननिहाल को छोड़कर यहाँ दौलताबाद के गढ़ में पड़ने का स्वांग रचाया निजाम सुल्तान ने. ऐसे स्वयंवर के संगीत के अवसर ऐसा कहते थे मालूजी राजे. इसमें ही रोड़ा डालना चाहते हैं ये सब, पर हम ऐसा होने नहीं देंगे. मुंह दिखाई किस्म के उपहार में युद्ध कैद की आजादी मांगने वाले हैं हम और सेना में शामिल होने वाले सैनिक के घर के लिए लगान माफी. आइए निकामा, ससुराल रिश्ते निभाने के साथ ही वहाँ के पशुधन, सेवक, सेना, प्रजाजन, इनसे भी अटूट और मधुर स्नेह की डोर बांध सकूं. ऐसे प्रेम, प्यार और सेवा के बंधन बांध सकूं. माँ जगदम्बे की कृपा से मेरे और राजे शाह जी का स्वराज स्वप्न यशस्वी करने का देवी गुण मुझ में सौंपा. धन्यवाद. यही कृपा करती हूँ मैं. जय भवानी. करण्यासाठी लोकसहभाग हा हवा. म्हणून तर
बैल दिले नांगराला, महादेवाने डोर दिले कासाला, आणि आमच्या शुभाला दान दिले मी महाराष्ट्राची जमीन कसायला. हे मी ठरवायचे जिंकणे गरजेचे नाही. बुद्धी आणि गणित साधून तोंडा सुद्धा जिंकता येतो, हे फक्त कळलंय आता शुभांना. झावरे पाटील, गोगाजी काका असे अनेक पाठराखी लागले असताना या मातीवरचे तण उठवायला आणि आमचे व शहाजी राजांचे स्वराज्य स्थापनेचे बीज पेरायला गुरु रामदास स्वामी गावोगावी पावले पडत आहेत. ते काय उगाच या हिंदवी स्वराज्याचं डेरेदार वृक्ष कल्पवृक्ष आहे. वेळ तर लागणार, तो काही बोर्ड पेपर नाही कशाला बघवायला. कधी आधी कलेला रचला, भोगलाचा एक हार पेशला, जिजाऊकडे शिकवायला, मित्रांनी कर्नाटकाला साधूची काठी तुला शिकवाया. मी ढाल तुरी हा देव दे बिघडवाया, तू वाग इथे सण लागत शिराया. शिवराया रे हो राजेची, शंभूराया रे हो राजेची, झाले छत्रपती हो राजेची. जी जी रे जी जी रे. काशीबाई, लक्ष्मीबाई आणि सगुणाबाई यांनी मिळून राजे मोहिमेवर असताना सदर सांभाळावी, राजकोष चोख पहावा. सोयराबाईंचा राजाराम, थोरले संभाजी हे मावळे राखतीलच. सकवारबाई तुमची कमलाबाई आणि गुणवंताबाई तुमची राजकुंवरबाई. या दोघी लेकी असल्या तरी सुद्धा स्वयंपाकाबरोबर त्यांना युद्ध कौशल्य शिकवा. मुली बाळी लढतील तर सुरक्षित राहतील. युद्धभूमीवरचे युद्ध शौर्याची, तर स्वराज्याचे रक्षक ही धैर्याची रोज परीक्षा घेत असते. विसरू नका. गनिमी डावपेच, वेषांतरे आणि मावळ्यांचे समर्पण. महाराज आग्र्याहून सुटले तेव्हा लक्षात आलंच असेल आपल्या. रयतेमधून शेतकरी, कारागीर जपून गावगाडा सांभाळा. पहारेकरी गस्त अनुभवी तेव्हा. शेतसारा योग्य तो जनतेमधून गोळा करून जनहितासाठीच वापरा. लक्षात ठेवा. तालमी, पाणवठे, देवळे नवे उभारा, जपा. उद्या शिवरायांचा राज्याभिषेक झाला की भरून पावलं जगदंब जगदंब सांगता आता होणार आहे ते राज्याभिषेकाच्या एका गाण्याने. ते सादर करण्यासाठी पुन्हा एकदा मी माईक सुपूर्द करत आहे. आपल्या सगळ्यांना जर ऍक्ट आवडला असेल तर एकदा जोरदार घोषणा द्या. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.
जय